तुझ्या नामाची गोडी किती ही भगवंताला देखील ठाऊक नाही. तुकोबराय म्हणतात ती आम्हाला ठाऊक आहे, म्हणून या गर्भवासामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेतोय. वास्तविक या गर्भवासाला भिणारे काही साधारण नाहीत. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, परंतु आम्हा करिता तुका म्हणे आम्हा सुलभतो. म्हणून खुशाल तू आम्हाला जन्माला घाल, तुका म्हणे गर्भवासी ते घालावे आम्हासे. तू जरी नाही घातलं तरी आम्ही जन्माला येऊ. येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा, येईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा राधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा राधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन. येतो देवाचे सांगात कशा करिता तुका म्हणे गात देवनाम. या व्यतिरिक्त आम्ही काहीही जाणत नाही, फक्त तुझं भजन. यांनी अशी बाब झाली महाराज की तो विठ्ठल परमात्मा फक्त सर्वांगामध्ये व्यापून राहिला नाही, तर अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा असा निर्माण झाला की जगद्गुरु तुकोबराय जर चालले तर जगद्गुरु तुकोबरायांच्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. असं नाही, पहा एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करत मोठ्या प्रेमाने त्याचा नामघोष करा. तुम्हाला प्रतिध्वनी आल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण प्रयास करत नाही, सायास करत नाही. सोपं सुलभ साधन आपल्या हाती संत महात्म्यांनी दिलेलं आहे. अजूनही लोकांना सांगावं लागतं. आता तुमची 21 वर्ष पूर्ण झाली, काही ठिकाणी 51 झाली, 65 झाली, 75 वर्ष झाली, तरी सांगावं लागतं भजनामध्ये टाळी वाजवा, विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये मनोहर महाराज कीर्तनामध्ये टाळी वाजवायची असते बरं का, टाळ्या नाही. आता टाळ्या वाढल्या आणि टाळी लोक पाहू. स्पष्टीकरण देऊ का? एखाद्या वक्त्याचं वाक्य आवडलं की कडकड 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 सगळ्या टाळ्या वाजतात. परंतु भजन घेतलं विठ्ठल विठ्ठल की टाळीच्या नावाने विठ्ठल. श्री
चोखोबऱ्यांची हाडं देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत. हा नामसंकीर्तनाचा प्रताप आहे. भगवंताचं भजन केल्याने वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, प्रश्नार्थी प्रमाण आहे. असं कोणी ऐकलं की भगवंताचं भजन केल्यानंतर तो वाया गेला. सांगा विनवितो तुम्हासी, उलट तुकोबरे आवाहन करतात. मोठ्याने हाल ठोकून सांगतात. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका. सर्वांना आवाहन करतात. यारे यारे लहान थोर, या ते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाला. सकळांचे येथे आहे अधिकार. सर्व अधिकार संत महात्म्यांनी पूर्वीच दिले, परंतु आपण अजूनही पुढे जात नाही. विठ्ठल सुलभ साधन सांगितले. नाम संकीर्तन साधन पे सोपे, त्याचा प्रताप जाना. जळतील पापे जन्मांतरीचे. अहो पापच जर जळून गेलं तर रोग उत्पन्न होत नाही, ताप उत्पन्न होत नाही. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. तुका म्हणे पापे येती रोगाची या जपे. पाप वाढलं की रोग निर्माण झाला. मग पहा, कोणाला शुगर असेल, कुणाला उच्च किंवा कमी रक्तदाब असेल, समजायचं कुठं तरी आपण गोड पाप करतोय. एखाद्याला जर लो शुगर असेल, समजायचं आपण कमी गोड करतोय, पण पापच. जास्त असेल, अति गोड प्रमाणात पाप केल्याचं लक्ष नाही. परंतु विनोद सोडून द्या. संतांचं आणि भगवंताचं भजन केलं की पाप नाहीसं, आणि पाप नाहीसं झालं तो देह सुद्धा शरीर साधने परब्रह्म स्वरूपच होतो. अवस्था अशी होती, आत हरी बाहेर हरी. कारण भगवंताच्या नाम साधनेने सर्वांना निर्मळ होतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहील सर्व ठिकाणी तो आणि तोच भासतो, तोच दिसतो. ही अवस्था संतांची, ही सर्व मानवतेची व्हावी म्हणून पुष्कळ सिद्धांत संत महात्म्यांनी आपल्या पुढ्यात मांडलेले आहेत. कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे का, विश्वदेव सत्यत्व. हा सिद्धांत संत महात्म्यांनी मांडला. अजून सांगू का, जनमित्र होई सकळांचा, अशुभन बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा कधी संतांचा सायास. दुर्जनाची संगत सोडून द्या, संतांचा सायास करा. अवघ्या विश्वासी मित्रत्वाचे संबंध जोपासा. सबका साथ विठ्ठल विठ्ठल. ही सर्व अनुभूती येण्याकरिता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्याच्याशी एक निष्ठ राहणं अत्यंत आवश्यक आहे. मी तेच करतो, या व्यतिरिक्त काही नाही. आणि दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या फक्त त्याचंच नामस्मरण. पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग
स्वप्नी पांडुरंग सदोतीत त्याचंच ध्यान, ध्यानी मनी तोच. जागृत अवस्थेमध्ये कदाचित आपल्याकडून भजन घडेल, एकदा झोपल्यावर, परंतु तुकोबराय म्हणतात निद्रा अवस्थेमध्ये देखील आम्ही त्याचंच चिंतन करतो. म्हणून निद्रा अवस्थेमध्ये झोपताना जर भगवंताचंच जर चिंतन असेल तर स्वप्न चांगली पडतात बरं का, आणि त्या स्वप्नामध्ये अनुग्रहच होतो. हे तुकोबरायांच्या जीवनातील उदाहरण आहे. विठ्ठल सर स्वप्नामध्ये माघ शुद्ध दशमीला त्याचं वर्णन येईलच. विठ्ठल मग त्याप्रमाणे नित्य भगवंताचं ध्यान, जागृती स्वप्नी पांडुरंग स्वप्नावस्थेमध्ये देखील भगवंताचं ध्यान. या कारणाने अवस्था अशी झाली जगद्गुरु तुकोबरायांची की कुठल्याही गोष्टीमध्ये रस वाटू लागला नाही. जाडो टाको मी उदास, अवस्था ही उदास आम्ही तरी आस. कुठल्याही प्रकारची आस इच्छा त्या ठिकाणी राहिली नाही. फक्त भगवंताचंच भजन, भगवंताचंच पूजन, भगवंताचंच ध्यान, याचंच नामचिंतन. या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट प्रिय वाटेना. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना धन मातीप्रमाणे भासत, कारण की ज्यांना नामाची गोडी लागते त्यांना इतर कुठल्याही गोष्टींमध्ये, कुठल्याही विषयांमध्ये रस वाटत असतो. तेथे माझ्या तो नको देवा, ही आपली भूमिका स्पष्ट करतात. तेथे माझी हरी वर्म कळाला पाहिजे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. वृत्ती कुठे स्थिर व्हावी, ही अवस्था प्राप्त करण्याकरिता भगवंताला जगद्गुरु तुकोबरायांनी प्रार्थना देखील केली. ही अवस्था सहज प्राप्त होती असं नाही, सहज प्राप्त होत नाही. अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो, निर्माण होतो, परंतु ती क्षणिक काही काळापुरती ती निर्माण होते आणि पुन्हा ती लोक देखील पावते. परंतु एकदा का अंतःकरणामध्ये त्या भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली, तो भाव निर्माण झाला, त्याच क्षणाला जगद्गुरु तुकोबरायांनी आपले दोन्ही हात जोडले. भगवंता आता माझ्या भावा अंतराले नको देवा, आता माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्या विषयी जो भाव निर्माण झालेला आहे त्याला आता अंतर पडू देऊ नकोस. भले दुःख कितीही आमच्या नशिबी घाल, आले भागा ते करीतो, परंतु तुझे नाम उच्चारितो. तुझ्या चरणी माझं मन हे दृढ कर, दृढ माझे मन येथे राखावे लागून. या व्यतिरिक्त तुकोबरायांनी कुठलीही प्रार्थना केलेली नाही, कुठलीही मागणी केलेली नाही. काही मागणी हे आम्हा अनुचित. भगवंताची उपासना काही प्राप्तीकरिता करायची नसते. देवाला कळतं आपल्या भक्ताला काय हवं आहे ते, त्याच्याकडे मागण्याची आवश्यकता नाही. आई आपल्या लेकराला भूक लागण्या अगोदर त्याला जेवू घालते. पहा, व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो, जर एक 8-10 जणी माता माऊल्या जर बसल्या असतील आणि त्यामधील एखाद्या माऊलीचं जर लेकरू असेल, बाळाची वेळ झाल्याबरोबर ती म्हणे नाही माझं बाळ उठलं असेल आता. तिला तो कानोसा लागतो कसा, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आणि जगद्गुरूंची माता तर साक्षात विठ्ठल परमात्मा होतो. मग त्या विठ्ठला वाचून तुकोबरायांचं तरी हित पाहणार कोण होतं. तुका म्हणे तुझं विरहिता, तुका म्हणे तुझं विरहिता, तुका म्हणे तुझं विरहिता, तुका म्हणे तुझं विरहिता.
तरी पाहणारा कोण आहे? तूच आहे. म्हणून सर्व काही जगद्गुरु तुकोबरांनी भगवंताच्या चरणी समर्पित केले. म्हणून भगवंताला जाणा. आजच्या सेवेच्या माध्यमातून एवढाच बोध घ्या की जगद्गुरु तुकोबरांनी काय अवस्था प्राप्त केली. मोठा योग या ठिकाणी जोडून आणलेला आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये तुकोबरांच्या पावलावर पाऊल टाकत चालणारे आपल्या दिंडीच्या सोबत आमचे मनोहर महाराज यांच्या संयोगाने या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त झाला. काल जगद्गुरु तुकोबरांचा भव्य दिव्य प्रमाणात जन्मोत्सव साजरा झाला. आमचा उत्सव असतो 17 दिवसाचा. काल जन्माच्या कीर्तनाने एकाची सांगता होती आणि पारंपरिक जो परंपरेने चालत आलेला आहे मुख्य देऊळ वाड्यामध्ये वसंत पंचमीला त्याची सुरुवात होती. जगद्गुरु तुकोबरांचं काकडा भजन, पारायण, तुकोबरांची चरित्रकथा, हरिपाठ, कीर्तन, जागर आमचा निराळा असतो का उभारून असतो, बसून नसतो. काहींचा बसून असतो, प्रत्येक अभंगाला चहा येतो. जागर असा नसतो. एकदा का जागराला उभारले की काकड्याची आरती करूनच जागराची समाप्ती करावी हा नियम आहे. आणि असा त्रयोदशीला त्याची सांगता आहे. याही सत्याची त्रयोदशीला सांगता आहे. बरोबर ना. असा सुंदर योग या ठिकाणी. फक्त आता या सुवर्ण योगावर एक आव्हान करतो. मनोहर महाराज, तुम्ही अधिक मासामध्ये भव्य दिव्य अगदी वैभवात वारकरी संप्रदायाचं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य भूवैकुंठामध्ये दाखवलं. मोठ्या प्रमाणात अगदी संप्रदायाच्या परंपरेला धरून त्या ठिकाणी अधिक मासामध्ये सत्ता केला. आता पुढील येणारं वर्ष जगद्गुरु तुकोबरांचं 375वा सदैव वैकुंठगमन सोहळा आहे. संस्थांच्या माध्यमाने सर्व त्या ठिकाणी व्यवस्था आहे. राहण्याकरिता हॉल आहे, रूम आहे, स्नानाकरिता बाथरूम सुद्धा आहे, अटॅच बाथरूम रूम आणि पवित्र इंद्रायणी पण आहे. जे ज्या पाहिजे ते आहे. ज्याला इंद्रायणीचं स्नान करायचंय त्यांनी इंद्रायणीचं करा. ज्याला बाथरूम मध्येच स्नान करायचे त्यांनी बाथरूम मध्ये करा. सर्वतोपरी सर्व प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. रामाची आहे, सुंदर मंडप वगैरे आहे. आणि जगद्गुरु तुकोबरांनी ज्या ठिकाणी भजन केलं, ज्या ठिकाणी कीर्तन केलं, ज्या ठिकाणी साक्षात विठ्ठल परमात्मा तुकोबरांच्या कीर्तनामध्ये नाचले, अशा पवित्र तीर्थाच्या ठिकाणी आपल्यालाही काहीतरी सेवा प्राप्त व्हावी या उद्देशाने संस्थांच्याच माध्यमाने सर्वांना आवाहन केलेलं आहे. आणि अगदी काही मोजके दिवस राहिलेले आहेत. जवळजवळ संपूर्ण वर्षाचा तक्ता पूर्ण होत आहे. चतुशताब्दीमध्ये फक्त मुख्य देऊळ वाड्यामध्ये उत्सव संपन्न झाला आणि भव्य दिव्य त्यात मग बाहेर पटांगणामध्ये घेण्यात आला. परंतु आता मुख्य देऊळ वाड्यात देखील पूर्ण बुकिंग होत आलेली आहे. आणि जगद्गुरु तुकोबरांनी ज्या ठिकाणाहून सदैव वैकुंठगमन केलं त्या वैकुंठ स्थान अर्थात गोपाळपुरा त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. वर्षभर 365 दिवस उत्सव चालणार आहे. एका सप्ताहाचा काळा झाला की दुसरी लगेच सुरुवात. खंड नाही. अगदी पालखी सोहळा जरी पंढरीकडे प्रस्थान केलं तरी देऊळमध्ये मात्र त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उत्सव हे चालूच राहणार आहे. कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही. त्यामध्ये तुमच्या दिंडीच्या आणि परिसरातील मग या सांगपाडा परिसरातील जेवढे भाविक भक्त मंडळी असतात
सर्वांनी त्या ठिकाणी येऊन जगद्गुरु तुकोबांच्या चरणी आपली सेवा समर्पित करावी ही अगदी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रामाणिक आहे, परंतु सांगतो आयुष्या लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. जिथं तुकोबांना वैकुंठाला घेऊन जाण्याकरिता अवघे देवी देवता त्या स्थानावर उतरले. त्या पवित्र स्थानावर जिथं साक्षात विठ्ठल परमात्म्याने जगद्गुरु तुकोबांची पाद्य पूजा केली. जया पूजिले आदरे पांडुरंगे. त्याची गंमत अशी आहे, महाराज तुकोबांची पाद्य पूजा करण्याकरिता डाव्या हातावर दोन्ही तुकोबांचे चरण घेतले आणि रुक्मिणी मातेला हात मारले. पूजेची सामुग्री घेऊन पाण्याचा जळवा वगैरे. काही क्षण फक्त विलंब झाला. आपल्या अश्रूंनी तुकोबांची पाद्य पूजा त्या ठिकाणी साक्षात विठ्ठल परमात्म्याने केली. अशा पवित्र जागेवर आपला रोजच कुठं ना कुठंतरी दिवस वाया जात असतो. जरी कोणी मंडळी सर्व्हिसला असते, 7 दिवस 8 दिवस सुट्टी टाकतात, परंतु हे वर्ष पुन्हा नाही. संत महात्म्यांचा सोहळा आपल्याला साजरा करायला प्राप्त होतो हे आपलं भाग्य आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी करते. संत महात्म्यांचा सोहळा वैकुंठात देखील साजरा होत असतो. आपण केलेलेच होणार आहे अशातला भाग नाही, परंतु आपण का पाठीमागे राहू. संतांची सेवा जर आपल्याला प्राप्त होत आहे तर आपण पुढे सामोरं गेलं पाहिजे एवढी एक विनंती आहे. संस्थांच्या संयोगाने सर्व काही सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. कार्यक्रम तुम्ही तयार करा. जर शक्य असेल तर मात्र मी शब्द देतो की व्यासपीठावर गाथा पारायण करण्यासाठी मीच राहील. मग पहा काय तो सुख सोहळा नाही या आनंदाशी जोडा. अगदी चालीमध्ये तुकोबांच्या गाथेचं भजन पारायण फक्त सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन अगदी लवकर निर्णय घेणं नाही तर वर्षाच्या नंतर करून उपयोग नाही. या वर्षामध्येच तो योग साधावा ही विनंती करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबांनी जो भाव निर्माण केला तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये उतरावा. आणि फारसं कठीण नाही, फक्त त्या दृष्टीने आपण वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग Oh,